ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बातमी आहे मनोरंजन विश्वातून। आमिर खानच्या आगामी लाल सिंग चड्ढा चित्रपटाची पटकथा अभिनेता अतुल कुलकर्णी लिहिणार आहे। हा चित्रपट ऑस्कर विजेता हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा रिमेक असणार आहे, तर त्यासाठी अतुलने लेखणी हातात घेतल्याचं समजतंय। सध्याचा टॉपचा हिरो विकी कौशलचं ब्रेकअप झाल्याचं कळतंय। गेले अनेक वर्ष तो हर्लिन सोबत होता, पण अलीकडे दोघांमध्ये मतभेद झाल्याने त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय। हर्लिननं विकीला इंस्टाग्रामवर अनफॉलोही केलंय। बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या श्रद्धा कपूरनं अचानक हा चित्रपट सोडलाय। साहो चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्यानं सायनाच्या बायोपिकसाठी वेळ देता येणार नसल्याचं कारण श्रद्धानं सांगितलंय। माझ्या सुरुवातीच्या काळात मला महेंद्रसिंग धोनीनं भरपूर पाठिंबा दिला असं ईशांत शर्मानं म्हटलंय। अनेकदा असं झालं की मला टीममधून काढणार होते, पण धोनीनं तसं होऊ दिलं नाही असंही ईशांतनं कबूल केलंय। यंदाच्या T20 मुंबई लीग स्पर्धेच्या लिलावासाठी अर्जुन तेंडुलकरनं आपलं नाव नोंदवलंय। या स्पर्धेसाठी लवकरच लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे। अलीकडेच DY पाटील T20 स्पर्धेतही अर्जुननं चमकदार कामगिरी केली होती। दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन JP ड्युमिननं निवृत्तीची घोषणा केली। वर्ल्ड कप नंतर तो निवृत्त होईल, पण आंतरराष्ट्रीय T20 सामने मात्र तो यापुढे खेळणार असल्याचं कळतंय। फोक्सवॅगन कंपनीला अमेरिकेनं आणखीन एक दणका दिला। अमेरिकेच्या स्टॉक एक्सचेंज नियामक SECनं फोक्सवॅगनवर गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचा गुन्हा दाखल केलाय। मर्सिडीजनं AMG C43 कुपे गाडीचं नवं व्हर्जन भारतात लॉन्च केलंय। या एक्स शोरूम गाडीची किंमत आहे 75 लाख रुपये। मर्सिडीजच्या या AMG सिरीजला भारतात अजून तरी फारसा प्रतिसाद मिळालेला नाहीये। एक धक्कादायक बातमी मुंबईतील ग्रँड रोड इथल्या नाना चौकातील भूमिगत नाल्यांची सफाई करत असताना पालिकेचे 5 कंत्राटी कामगार यामध्ये गुदमरले आहेत। यामधील एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर 4 नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी बेलापूर पनवेल स्थानकाच्या दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या मार्गावर मेगा ब्लॉक असेल, तर सकाळी 11:10 पासून ते दुपारी 3:40 आज एकही लोकल धावणार नाहीये। तर पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली ते गोरेगाव दरम्यान दोन्ही दिशेकडे धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। सकाळी 10:35 पासून ते दुपारी 3:35 धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवर आसनगाव ते कसारापर्यंत ओव्हरहेड वायरचं काम आणि पादचारी पुलाचं गर्डर टाकण्यासाठी सकाळी 10:50 पासून दुपारी 12:50 दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या मार्गावर ब्लॉक असेल। ब्लॉक दरम्यान आसनगाव ते कसारा दरम्यानची दोन्ही दिशेकडील मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार आहे। तसंच कर्जत स्थानकातील फलाट क्रमांक 1 वरील झाड तोडण्यासाठी सकाळी 10:40 पासून दुपारी 1:40 मेगा ब्लॉक घेण्यात येईल। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीसह इतर पक्षांची उमेदवार यादी येत्या सोमवारी जाहीर होणार असल्याचं कळतंय। खरं तर ही यादी शनिवारी जाहीर होईल अशी माहिती मिळत होती, मात्र आता संसदीय बोर्डाकडे ही यादी पाठवली जाणार आणि त्यानंतरच ती जाहीर करण्यात येणार आहे। लोकसभेच्या उमेदवारांना कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावावरील मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला सादर करावी लागणार आहे। कुटुंबाच्या नावावर असलेली विदेशातील मालमत्ता देखील दाखवणं बंधनकारक करण्यात आलंय। मतदानाच्या 48 तास आधी पक्षांनी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करू नयेचे आदेश निवडणूक आयोगानं शनिवारी दिले। जाहीरनाम्यांना आचारसंहितेचाच एक भाग बनवण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आज औरंगाबादमध्ये युतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत। युतीमध्ये मनोमिलनासाठी हे मेळावे आखण्यात आलेत। तर या मेळाव्याला रिपाई आठवले गट आणि विनायक मेटेंच्या संघटनेला निमंत्रण देण्यात आलेलं नाही, त्यामुळे आधीच नाराज असलेले रामदास आठवले आणि विनायक मेटे या दोघांच्या नाराजीत आता आणखीनच भर पडल्याचं कळतंय। आज 11 वाजता औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे तसंच दानवेंच्या हजेरीत खोतकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। दरम्यान शनिवारच्या मुंबईतील बैठकीनंतर अर्जुन खोतकर औरंगाबादमध्ये दाखल झाले। यावेळी त्यांनी न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली। जागेबाबत उद्धव ठाकरेंचा आदेशच अंतिम असल्याचं ते म्हणाले। मातोश्रीवर शनिवारी उद्धव ठाकरेंना खोतकरांची समजूत काढण्यात यश आल्याचं कळतंय। या बैठकीला पंकजा मुंडे मराठवाडा समन्वयक म्हणून या ठिकाणी हजर होत्या। मात्र उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर स्वतः खोतकरांनी जालन्याची जागा मिळाल्याशिवाय समाधान होणार नसल्याचं म्हटलं होतं। तर अर्जुन खोतकर मातोश्रीवर जाऊन गुलाम बनून आले अशा शब्दांमध्ये काँग्रेस नेते अब्दुल सत्तार यांनी खोतकरांवर टीका केली आहे।
लोकसभा निवडणुकीत शिवसेना राज्याबाहेर स्वबळावर लढणार आहे. गोव्यातून शिवसेना लोकसभेच्या दोन्ही जागा लढवणार आहे. प्रस्थापित उमेदवारांकडून विकास कामं जनतेचं काम या ठिकाणी प्रस्थापित उमेदवारांकडून जनतेचं काम होत नसल्यानं आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो अशी माहिती बहुजन वंचित आघाडीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार संजय भोसले यांनी दिली आहे. खऱ्या अर्थानं सर्व समाजातील वंचितांचे प्रश्न हाच आपला प्रचाराचा प्रमुख मुद्दा असल्याचं देखील ते म्हणाले. महाराष्ट्रात जिथे जागा उपलब्ध होईल आणि स्थानिकांचा विरोध नसेल तर निश्चितपणे रिफायनरी प्रकल्प होईल असं महत्त्वाचं विधान केलं राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी. रत्नागिरीत कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता राज ठाकरे राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जाते. 19 तारखेच्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर करू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीनं सर्वतोपरी प्रयत्न केल्याचं दिसून आलं. मनसेसाठी कल्याणची जागा सोडण्याची तयारी देखील राष्ट्रवादीनं केली होती. मात्र मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेस तितकीशी अनुकूल नव्हती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. भुजबळांच्या नाशिकच्या फार्म हाऊसवर जाऊन त्यांनी ही भेट घेतली आहे. आमच्या बहिणीला मुंडे साहेबांचं स्वप्न कळत नाही याचं मला वाईट वाटतं असा टोला धनंजय मुंडेंनी पंकज आणि प्रीतम मुंडेंना लगावलाय. पाटोदा इथल्या एका मेळाव्यात धनंजय मुंडे बोलत होते. मी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिलं त्यामुळे अनेकांची झोप उडाली असं म्हणत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विद्यार्थ्यांना मोठंच होण्याचं स्वप्न बघा असा सल्ला दिलाय. भुसावळ इथे एका शालेय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला त्यावेळी ते बोलत होते. सोलापूरमध्ये सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी वादग्रस्त विधान केले. देशमुखांनी विरोधकांना थेट दहशतवाद्यांची उपमा दिली. पुलवामा हल्ल्यात ज्याप्रमाणे सैनिकांनी हल्ला करून शत्रूला धडा शिकवला त्याचप्रमाणे भाजप कार्यकर्ते राजकीय आतंकवाद्यांना धडा शिकवतील असा घणाघात त्यांनी केलाय. आपल्या नातवासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये कलह असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर एक फोटो सध्या समोर आला आहे. या फोटोमध्ये सुप्रिया सुळे, पार्थ पवार, रोहित पवार हे सगळेजण एकत्र दिसत आहेत. शरद पवारांचे दुसरे नातू रोहित पवारांनीच हा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. पवार कुटुंबात सगळं काही आलबेल असल्याचं दाखवण्याचाच हा प्रयत्न दिसतोय. पुण्यातून उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या संजय काकडेंचं बंड थंड करण्यासाठी भाजपनं प्रयत्न सुरू केलेत आणि संजय काकडेंच्या पत्नी उषा काकडेंना बारामतीमधून लढण्याची ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिरूरमधून अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय. राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे समर्थकांनी कोल्हेंविरोधात बंडखोरीचा पवित्रा घेतलाय. बारामतीमधील कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवारांनी भाजप शिवसेनेवर कडाडून टीका केली आहे. धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचं आश्वासन देणारं हे सरकार जनतेला फसवतंय असं अजित पवार म्हणाले. नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. या सभेमध्ये त्यांनी नोटाबंदी आणि काळा पैसा यासह अनेक विषयांना हात घातला. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी लोकसंग्राम पक्षाकडून अनिल गोटे हे निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळते. धुळ्याच्या मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता भाजपचा उमेदवार विरुद्ध अनिल गोटे असा सामना रंगू शकतो. जागा वाटपासाठी काँग्रेसला दिलेली मुदत संपल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं आता एमआयएमला सोबत घेण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानुसार राज्यातील औरंगाबाद आणि मुंबईची एक अशा 2 लोकसभेच्या जागा एमआयएमला सोडण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकरांनी घेतलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना बरखास्त केली पाहिजे अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडली. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपलं ठाम मत मांडलंय. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती अस्वास्थ्य असतानाच गोव्यामध्ये काँग्रेसनं सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्यात. गोव्यामध्ये काँग्रेसनं सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान गोव्याच्या सत्ता बदलात घटक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्षांनी एकत्र येऊन गट स्थापन केला. शनिवारी रात्री या 6 आमदारांनी पर्रीकरांच्या तब्येतीची चौकशी केली. या घडामोडीनंतर गोव्यात भाजपच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. शनिवारी सकाळी मनोहर पर्रीकर यांना गोवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
पश्चिम रेल्वेवर दुसरी भेल एसी लोकल या ठिकाणी मार्च महिन्याच्या अखेरीस दाखल होणार आहे आणि या लोकलला चाचणीची गरज नसल्यामुळे पश्चिम रेल्वेवर येताच लोकल प्रवासी सेवेत दाखल होणार असल्याची देखील माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे। कोसळलेल्या हिमालय पुलाच्या ऐवजी सबवे उभारण्याबाबत रेल्वे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यात खलबतं सुरू झाली आहे। डीएन रोडवरील पादचारी पुलाच्या जागी सबवे उभारण्याची मागणी मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी केली आहे। आरटीई कायद्यानुसार शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या 25% मोफत प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी शासनाकडून जिल्हानिहाय मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत। पुण्यामध्ये अनेक मदत केंद्रांमध्ये पालकांना अर्ज भरून देण्यास टाळाटाळ केल्याचं बघायला मिळतंय आणि यासाठी सध्या 93 मदत केंद्र सुरू असल्याचं बघायला मिळतंय। कुकडी प्रकल्पातून जुन्नर आणि आंबेगावमधील धरणांमधून पुणे नगर सोलापूरसह 7 तालुक्यांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात आलं, त्यामुळे इथल्या नागरिकांना दिलासा मिळाला। मात्र हे शेवटचं आवर्तन असल्यानं जूनमध्ये पाऊस न झाल्यास पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो। वरिष्ठ नागरिकांना पत्ता विचारण्याच्या नावाखाली गोड बोलून लुटणाऱ्या टोळीच्या दोघांना अटक करण्यात आली आहे। मुलुंड पूर्वेकडे अशा प्रकारचा प्रकार करत असताना या दोघांना रंगेहात पकडण्यात आलं। ही टोळी रस्त्यातून जाणाऱ्या वरिष्ठ नागरिकांना हातचलाखी करून त्यांच्याजवळील मुद्देमाल जप्त करत होती। मुंबई उपनगरातील मुजो रिक्षा चालकांना चाप लावण्यासाठी तक्रार झालेल्या चालकांच्या रिक्षांचे मीटरच काढण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतलाय आणि त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाईल असं देखील सांगण्यात आलंय। रिक्षा चालकांवर केल्या जाणाऱ्या कारवाईत रिक्षांमध्ये गॅस भरण्याच्या टाकीला कुलूप लावण्याचा विचार केला जात असल्याचं आरटीओतील सूत्रांनी सांगितलं। त्यासाठी नवीन तंत्रज्ञानासंबंधित चर्चाही सुरू आहे। मुंबई विद्यापीठानं बीकॉमच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या 20 दिवस आधीच प्रवेशपत्र दिलंय। प्रवेशपत्रात चुका असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। मुंबई पूल दुर्घटनेच्या बाबत एक महत्त्वाची बाब समोर आली। ज्या डीडी देसाई कंपनीकडे या पुलांच्या ऑडिटचं कंत्राट देण्यात आलं होतं त्या कंपनीचं ऑफिसच नाही। असं असताना कर्मचारी आणि सगळी यंत्रणा या डीडी देसाईंनी जमवली कशी आणि त्यांना कंत्राट मिळालं कसं हाच मोठा सवाल आहे। तर दुर्घटनाग्रस्त पुलाचं सुशोभीकरण करण्यात आलं होतं आणि त्यावेळी लावण्यात आलेल्या लाद्यांमुळे पुलावरचा भार वाढला आणि त्यामुळे हा भार पेलण्यास पूल असमर्थ ठरला आणि कोसळला असा संशय व्यक्त केला जातोय। पश्चिम रेल्वेचा दादर फूल मार्केटमधील पुलाला जोडणारा रॅम्प आणि जिना तात्पुरता बंद करण्याचे आदेश देण्यात आले। हा रॅम्प 29 मार्चपर्यंत बंद राहणार आहे। तर सीएसएमटी रेल्वे स्थानका शेजारचा पादचारी पूल पडल्यानंतर प्रशासनाला आता जाग आली आहे। सीएसएमटी जवळच्या पादचारी पूल दुर्घटनेनंतर मनसेनं आता दादरच्या टिळक ब्रिजबाबत एक मोठं पोस्टर लावलंय। या पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी मुंबईकरांना सावधानतेचा इशारा दिलाय। बदलापूर स्थानकाजवळचा कर्जतच्या दिशेला असणाऱ्या पुलाच्या दुरुस्तीचं काम सध्या अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे आणि याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून थेट आंदोलनाचा इशारा भाजप गटनेते राजन घोरपडे यांनी दिला आहे। मुंबईतल्या सर्व पादचारी पुलांसंदर्भात दाखल झालेल्या सर्व जनहित याचिकांवर मुंबई हायकोर्टात 22 मार्च रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे। सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर याचिकाकर्ते प्रदीप भालेकर यांनी त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्याची विनंती कोर्टाला केली। मुंबईतील पुलांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मुलुंड ते सायन चुनाभट्टी दरम्यान असणाऱ्या जवळपास 5 पुलांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आणि त्याच्या सुधारणेकडे प्रशासन वारंवार दुर्लक्ष करताना दिसतंय आणि त्याचमुळे या पुलांच्या सुधारण्याचं काम लवकरात लवकर करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे। मुंबईमध्ये लोकलच्या प्रवाशांसाठी आरपीएफनं सुरक्षेची योजना आखल्याचं कळतं। यामध्ये स्टेशनचे प्रवेशद्वार आणि पुलांवर अधिक होमगार्ड्स तैनात करण्यात येणार आहेत। तर महिनाअखेरीस आरपीएफमध्ये 200हून अधिक होमगार्ड्स भरती होत आहेत। नवी मुंबई शहरातील एमआयडीसी भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली, तसंच पथदिवे नादुरुस्त असून अनेक ठिकाणी पथदिवे बसवण्यातच आलेले नाहीये। धोकादायक वळणं, सूचना फलकांचा अभाव अशा अनेक कारणांमुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ होतीये। जानेवारी ते डिसेंबर 2018 या वर्षभरात 95 अपघातांमध्ये 61 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। पिंपरीमधल्या कामचुकारपणा करणाऱ्या पोलिसांना भर उन्हामध्ये मॉकड्रिल करायला लावण्यात आलंय। पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभ यांनी याद्वारे आपल्या पोलीस खाक्याचं दर्शन घडवलंय। डोंबिवलीलगतच्या ठाकुर्लीमध्ये उड्डाणपुलाखालील खड्डा खोदत असताना पोकलेन मशीनच खड्ड्यात पडलं। ठाकुर्ली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं काम या ठिकाणी सुरू आहे। देशामध्ये लवकरच सर्व राज्यांमध्ये वाहन परवाना एकसारखाच दिसणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने ही घोषणा केली असून 1 ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे।
नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात पाणी टंचाईच्या झळा आताच बसू लागल्यानं पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे। तसंच जायकवाडी धरणात पाण्याची पातळी कमी झाल्यानं पाण्याची अतिरिक्त मागणी केल्यास त्याला विरोध होऊ शकतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी कोणत्या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार या चर्चेला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पूर्णविराम दिलाय। मोदी यावेळी देखील वाराणसीतूनच निवडणूक लढवणार आहेत असं सिंग म्हणाले। लोकसभा निवडणुकांना काही दिवस उरले असताना भाजपच्या सोशल मीडिया सेल्सच्या चॅम्पियन्सनी एक नामी युक्ती लढवली। चौकीदार चोर हे या मोदींवरच्या टीकेचाच वापर करत भाजपनं विरोधी पक्षांवरच स्ट्राईक केलाय। मे बी चौकीदार नावाचा व्हिडिओ भाजपनं बनवलाय आणि तो ट्विटरवर सध्या जगभरात नंबर 1 झालाय। ओडिशातील भुवनेश्वरमध्ये भाजपच्या वतीनं नमो स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं। या स्टॉलमध्ये प्रचार साहित्याची विक्री केली जाते। यंदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होळीमध्ये राजकीय रंगांची मिसळण झाली। उत्तर प्रदेशात अनेक स्टॉल्सवर मोदींचा फोटो असलेल्या वस्तूंना प्रचंड मागणी आहे। पिचकाऱ्या असो किंवा कपडे, टी-शर्ट असो किंवा साड्या, सर्वांवरती सध्या मोदींचे फोटो झळकत आहेत। लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या मुद्रा योजनेअंतर्गत 2014-15 ते डिसेंबर 2018 दरम्यान तब्बल 15 कोटींहून अधिक व्यावसायिकांना कर्ज वाटप करण्यात आलंय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मागील 4 वर्षांमधील कर्ज वाटप आणि लाभार्थ्यांची माहिती दिली आहे। राहुल गांधीजींच्या भाषणामधून खोटे आरोप काढून टाकले तर काहीच उरणार नाही अशी बोचरी टीका अरुण जेटलींनी केली। त्यांच्या ब्लॉगमध्ये जेटलींनी एक आरोप घेऊन त्याचं सविस्तर उत्तर दिलंय। प्रियंका गांधींच्या राजकारणातील प्रवेशानं भाजपला काहीही फरक पडणार नाही असं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले। प्रियंकांची एंट्री हा काँग्रेसचा अंतर्गत मुद्दा असल्याच्या पलीकडे काही नाही हे सांगायला देखील ते विसरले नाहीत। काँग्रेसच्या पहिल्या यादीत विद्यमान खासदार डॉ. शशिर थरूर यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली। थरूर हे केरळच्या तिरुवनंतपुरममधून खासदार आहेत आणि त्यांच्या अनोख्या भाषण शैलीमुळे तरुणांमध्ये ते लोकप्रिय आहेत। भाजप आणि काँग्रेसप्रमाणे सीपीआयनं देखील आपली 45 नावांची पहिली यादी जाहीर केली। यामध्ये सर्वाधिक उमेदवार केरळ आणि पश्चिम बंगालमधील आहेत, तर महाराष्ट्रातील एका उमेदवाराचा यामध्ये समावेश आहे। भुवनेश्वरमधून बसपानं काजल नायक नावाच्या तृतीयपंथीय उमेदवाराला तिकीट दिले। त्यामुळे तिथल्या तृतीयपंथी समुदायात आनंदाचं वातावरण असून राजकीय मुख्य प्रवाहात आमच्या शिरकावाची सुरुवात झाली अशी भावना काहींनी बोलून दाखवली आहे। हुबळीमध्ये पोलिसांनी शनिवारी ध्वजसंचलन केलं। काही दिवसांमध्येच मतदान होणार आहे आणि नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आश्वस्त करणं हा यामागचा मुख्य हेतू होता। भाडिपा अर्थात भारतीय डिजिटल पार्टीला नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला। आतापर्यंत भाडिपाच्या मंचावर अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली असून लवकरच या सेटवरती शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील हजेरी लावणार आहेत। न्यूझीलंडमधील हल्ल्यात 25 वर्षीय केरळच्या महिलेचा मृत्यू झाला। एनसी अली असं तिचं नाव आहे। ती 1 वर्षापूर्वीच पतीसोबत न्यूझीलंडला स्थायिक झाली होती आणि तिथे ती एमटेक करत होती। गेल्या अनेक वीकेंडप्रमाणे पॅरिसमध्ये यंदाही निदर्शनं सुरू आहेत, मात्र यावेळी त्याची तीव्रता कैकपटीनं अधिक आहे। शनिवारी पॅरिसमध्ये एक रेस्टॉरंट आणि अनेक गाड्यांची देखील जाळपोळ करण्यात आली आहे। पॅरिसमध्ये 100हून अधिक आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली आहे। फ्रान्समध्ये अलीकडे इंधनाचे दर कमालीचे वाढलेत आणि त्याचमुळे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या विरोधात कमालीचा असंतोष नागरिकांमध्ये बघायला मिळतोय। युरोपियन महासंघाकडून गुगलवर पुन्हा मोठा दंड ठोठावण्यात येणार आहे। स्पर्धात्मक गैरप्रकार केल्यामुळे गुगलवर ही कारवाई करण्यात येणार असून दंडाची रक्कम अजून घोषित करण्यात आलेली नाही। आणि या बातमीसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।